चांगली गोलंदाजी कुणाल पेनकर नावाजलेला खेळाडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. थोडंसं स्टार्स खेळाडू नक्कीच आपल्याला या जांताराच्या या संघामध्ये पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर बदलापूर क्रिकेटमध्ये या नावाचं वर्चस्व काही काळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. तोच कुणाल पेनकर मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. नक्कीच आपल्याला या मॅच मध्ये मयूर दिवेकर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सागर देशमुख एका बाजूला तर जिहाद कुणाल पेनकर एक चांगला संघ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जाणता राजा संघ आणि तर एका दुसऱ्या बाजूला चिंतामणी हा संघ देखील टक्कर देत असताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपले स्कोरर सांगत असताना दिनकर सर की ज्याची सुरुवात पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या सत्राची आणि या सत्राची सुरुवात दुसऱ्या मॅच मध्ये देखील जो श्री गणेशा झालाय संघाचा तो वाईडनेच झाला. बॅट मधून एकही धाव आली नाही श्री गणेशा होत असताना. थोडस काहीतरी वेगळं दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय संदीपला. फटका लाजवाब, फटका सुरेख, फटका अप्रतिम, फटका अफलातून, फटका मात्र षटकाराचा. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, धावा मी तसा षटकार. नक्कीच जर आपण पाहिलं तर थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संदीपला आपण या ठिकाणी केला होता. पण आता मात्र हात खुले केले जात आहेत कुणाला पेनकरच्या विरोधामध्ये. आता मात्र खोलव्या टप्प्याचं लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. पाकचा चेंडू होता तो गुडलाईनच्या आसपास जवळपास फेकण्यात आला होता. हा मात्र ओव्हर पिचच्या पुढे फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी ब्लॉक होलचा मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच कुणाल पेनकर. डोक्याने गोलंदाजी नक्कीच हातापेक्षा जास्त करावी लागते. स्लोअर गतीचा चेंडू रीड केला आणि रीड करून मात्र या ठिकाणी फीड केला. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, धावा मिळते तब्बल 6 षटकार. चांगला फटका या ठिकाणी नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. थोडंसं महागडं म्हणण्यापेक्षा आता मात्र भरपूर महागडं ठरलंय हे षटक. षटकाची समाप्ती या ठिकाणी आणि संदीप खिच्ची ने मात्र या ठिकाणी काय फलंदाजी केली. तब्बल त्याच्या बॅटमधून 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावरती मात्र या ठिकाणी नोंदवण्यात आल्यात. नक्कीच आता आपण पाहतोय मयूर दिवेकरला. नक्कीच मयूर दिवेकर एक बदलापूर मधलं नावाजलेलं नाव. अजिंक्य दिवेकर यांचे छोटे भाऊ म्हणून नक्कीच या ठिकाणी आपल्या नावाचं वर्चस्व भरपूर काळ बदलापूर मध्ये त्यांनी ठेवलं. आणि नक्कीच BTCLच्या माध्यमातून आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपण त्यांना पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर दिवेकर. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत केपी आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. फुलटॉस चेंडू वरती मोठा फटका खेळायचा होता. मयूरला आपण पाहिलं आणि नक्कीच या ठिकाणी
त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये सूरज इपलीला आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला खेळाडू, डावखुरा हाताचा फलंदाज नक्कीच आपल्याला डबल एच ब्लेड घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्यामध्ये काल आणि त्याची आणि माझी भेट झाली होती त्यावेळेला त्याचं असं म्हणणं होतं की या संघाच्या विरोधात आम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन नक्कीच ते बदलापूर गावामध्ये एका ठिकाणी डिसाईड करायला जात होते आणि त्या ठिकाणी भेट झाली होती आणि कशा प्रकारे प्लॅन ऑफ ॲक्शन या संघाच्या विरोधामध्ये त्यांनी डिसाईड केला असेल नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी मयूर दिवेकरला आपण पाहतोय सूरजच्या विरोधामध्ये आणि नक्कीच मयूर दिवेकरचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी अद्याप त्याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगला गोलंदाज देखील आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख या ठिकाणी नक्कीच सिद्ध करेल याच्यात काही दुमत नाही. नक्कीच बॅटची कडेचा आवाज मात्र नक्कीच त्या ठिकाणी आल्या कारणामुळे पंचांनी अपील मात्र फेटाळून लावल्या आणि जर आपण विचार केला तर मयूर दिवेकरचा अद्याप एकही धाव त्यांनी आपल्या षटकामध्ये खर्च केली नाही आहे. पहिला चेंडू देखील डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आल्यात. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढायचा होता. अजून एक निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी फेकण्यात येतोय. मेडन विकेट ओव्हरच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला मयूर दिवेकर पाहायला मिळतोय. जर कुणाल पेंडकरचं जर आपण पहिलं षटक पाहिलं तर 17 धावांचं होतं. आता कुठेतरी कव्हर अप केल्या या गोलंदाजीने. कव्हर अप करायच्या मध्ये इथे मात्र लाईन अँड लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली डावखुऱ्या हाताचा फलंदाजासाठी, कारण पूर्णपणे चेंडू पायावर होता आणि सूरज इपली मात्र तो चेंडू काही सोडणार नाहीयेत आणि चौकार या ठिकाणी नक्कीच शेवटच्या चेंडूवरती. पण पूर्णपणे आपण या ओव्हरचा विचार केला तर चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला 4 धावांचं पाहायला मिळालं. धावफलकावरती चिंतामणी या संघाच्या धावसंख्येची नोंद आता झाली ती म्हणजे 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. एका बाजूला सूरज इपली आपल्याला 4 चेंडूमध्ये 4 धावा खेळून 1 चौकाराच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आपल्याला संदीप किच्ची फायरवर पाहायला मिळतोय 6 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने. आता मात्र तिसऱ्या षटकाची गोलंदाजीची कमान सोपवली आहे ती म्हणजे किरण राठोडच्या खांद्यावरती. नोचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. जर आपण एका बाजूला विचार केला तर किरण राठोडला आपण पाहतोय. किरण राठोड नोचा इशारा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट नक्कीच या ठिकाणी असेल आणि जर आपण विचार केला एक खराब सुरुवात फ्री हिटवर काय करेल संदीप पाहणं गरजेचं असेल. बॅटची गडा लागली, क्षेत्ररक्षक असतील, एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. एक धाव नक्कीच एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा सूरज इपलीला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. एक चांगलं बॅटल या ठिकाणी नक्कीच रंगताना पाहायला मिळेल आणि जर आपण पाहिलं तर मगासपासून पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये या सेकंड मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनला जरा जास्त प्राधान्य दिलं जाते. ओपनिंग जोडी जर आपण पाहिली दोघांची ती लेफ्ट हँड राईट हँड होती. सुलतान जाधवला आपण पाहिलं
तोही देखील डावखुराताचा फलंदाज. तदनंतर अगोदर आपण स्वप्नील सावंतला पाहिलं, तो देखील डावखुराताचा. म्हणजे एक डावखुराताचा फलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासोबत पाठवणं नक्कीच कुठेतरी एक स्ट्रॅटेजी दाखवतं. आणि आता आपण पाहिलं तर एक विकेट गेल्यानंतर दोन उजव्या हाताचे फलंदाज होते. त्यानंतर सूरज इपलीला नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि कुठेतरी बॉलरला अनसेटल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जाऊ शकतो का, यासाठी नक्कीच आपण हे प्रयत्न करत असताना फलंदाजी टीम हा संघ. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. मयूर दिवेकर मात्र काही चूक करणार नाही या. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी अंपायर अंपायरचा डिसिजन असेल त्याला नक्कीच हे करावं लागेल. या ठिकाणी जीवनदान या ठिकाणी सूरज इपलीसाठी आपण पाहिलं. आणि पंचांचा निर्णय, पंचांना नियम जे सांगितले आहेत ते पूर्णपणे त्यांना माहिती आहेत. आणि त्याच्या प्रकारे ते डिसिजन मात्र देतील. आणि जीवनदान मात्र या ठिकाणी सूरज इपलीला मिळालंय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बॅटची गडा या ठिकाणी नक्कीच घेतली. आणि फॉर्च्युनेट चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो संदीप खिचीच्या बॅटमधून. बॅट फ्लो जर आपण पाहिला तर फास्ट होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जे खेळाडू होते आणि फ्लाइंग स्लीप आपण म्हणू शकतो त्या ठिकाणून नक्कीच बाजूनी चौकार त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. दफलकावरती 29 धावांची नोंद या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहतोय संदीप आणि सूरजला डबल एस फॅक्टर. फटका लाजवाब, फटका अफलातून, फटका षटकाराचा चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. किरणला पण पाहतोय.
उर्वरित शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. हा मात्र गोलवार टप्प्याचा चेंडू नक्कीच या ठिकाणी चांगला फेकण्यात आला आणि या ठिकाणी षटक मात्र त्या ठिकाणी समाप्त होईल आणि षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 35वा 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित या ठिकाणी जर आपण गेलो 35वा 35 एक गडी बाद झाला आणि संदीपचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं. 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, थोडंसं सामन्याला स्पीड अप करा जेणेकरून नक्कीच पुढील सामने आणि आपल्याच मित्रांचे सामने अंधारात खेळायची वेळ येणार नाही. या कारणामुळे सुरुवातीचे जे सामने आहेत ते टाइम कव्हर करा. एखाद सामना लवकर फिनिश करा, एखाद सामन्यात जास्त वेळ घेऊ नका. आणि बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी घेतला जातो आणि सर्व संघांना एक महत्वाची सूचना असेल, जर अंधार झाला शेवटच्या मॅचमध्ये तर ओव्हर्स कमी केले जाणार नाही, ती तुमची बाद असेल. 7 ओव्हरचा सामना खेळला जाईल तुम्हाला, अथवा अंधारामध्ये तो उर्वरित जो सामना असेल तो खेळावा लागेल. चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू नक्कीच आपल्याला मयूर दिवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जर आपण मयूर दिवेकरचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये 5 निर्धाव चेंडू, त्याच्यामध्ये 1 विकेट नक्कीच त्याने घेतली होती आणि या षटकामध्ये नक्कीच पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकण्यात येतोय. सूरज इपली बॅटची कडा घेतली, फिल्डर आहे टॉप एज. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. 2 धावा एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित केला. पण जर विचार करतोय सूरज इपलीने याच्या बॅटमधून जरी चौकार आला असेल, थोडंसं संभल की सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी, पण अद्याप शांत ठेवण्याचा प्रयत्न. हा मात्र वेगवान भन्नाट वेग होता या चेंडूवरती. तेच तर्रार गोलंदाजी नक्कीच मयूर दिवेकर मधून आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. जर आपण पाहिलं वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहू शकतो. लेदर क्रिकेट देखील तितकंच चांगलं, तितकंच टेनिस क्रिकेट, तितकंच टर्फवर, तितकंच चांगलं बॉक्स क्रिकेट. म्हणजे क्रिकेट आलं की मयूर देवेकरचं नाव बदलापूरमध्ये नक्कीच घेतलं जातं. पण आता मात्र सूरज इपली सांगत असताना की क्रिकेटमध्ये कधीतरी बॅकफुटवर पण ढकललं जाऊ शकतं आणि तसाच फटका सूरज इपलीच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका म्हणावा लागेल आणि कॉन्फिडन्स नक्कीच निर्माण करून देईल. कारण मयूरचं जर आपण गोलंदाजी पाहिली तर मागचा जो चेंडू होता तो यॉर्क लेनचा होता आणि हा चेंडू नक्कीच त्याला जणू काही माहीत होते की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि शरीरावर बॉडी लाईनवर आला आणि भिरकावून दिला. आणि जर आपण सूरज इपलीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जर आपण पाहतो, जर आपण त्याचा क्रायटेरिया पाहिला खेळायचा, तर जे स्टंप लाईनचे चेंडू आहेत 4थ्या स्टंप पर्यंत तर चांगला खेळतो आणि लेग साईड तर त्याची पॉवरफुल स्ट्रॉंग आहे. तर गोलंदाजी त्या प्रकारे करावी लागेल. हा मात्र फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर मात्र कोणीही नाही आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 4. अठ्ठेचाळीसावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात 48 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. फ्री हिट या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांच्या बाजूने इशारा येतो. थोडंसं महागडर ठरत असताना षटक. आता मात्र उसळी घेतली नाही चेंडूने आणि खाली राहिला. जर आपण सूरज इपलीचं म्हटलं होतं, विचार केला विस्फोटक फलंदाज आणि विस्फोटक फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सूरज इपली तर दुसऱ्या बाजूला संदीप खिच्ची आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र लाईन लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते, फारच खराब. वाईटचा इशारा पंचांच्या बाजूनी 49वा धावफलकावरती या ठिकाणी नोंदवलं जात आहे. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडूच्या दिशेने वाटचाल करत असताना मयूर दिवेकरला आपण पाहतोय.
चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत केपीला आपण पाहतोय आणि एकच धाव संघाची 50 या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होईल. टाळ्या झाला पाहिजे डगआउट मधून आणि 50वा 4 षटकामध्ये या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण करण्यात आल्यात आणि करंट रन रेटचा जर आपण विचार करतो तर 12.5चा करंट रन रेट आपण पाहू शकतो. प्रोजेक्टेड स्कोर 88. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 74 धावा सहजरित्या चेस केल्या होत्या. आपण पाहिलं की हर्षल आणि चंद्रकांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा टिकली 12 ते 13 चेंडू खेळल्यानंतर एक फेवरेबल ट्रॅक आहे खेळण्यासाठी. आपण इथे देखील तसंच काहीतरी पाहू शकतो. संदीप आणि सूरजला, सूरजच्या बॅटमधून 13 चेंडूमध्ये 18 धावा, 2 चौकार, 1 षटकाराच्या साह्याने आणि संदीप किच्चीने तर आल्यापासून हल्ला बोल चढवला. तब्बल 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी या ठिकाणी साकार केली आहे तब्बल 225च्या स्ट्राईक रेटने. पन्नासावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चला ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर त्वरित लवकरात लवकर सामन्याला स्पीडअप करा. सूरज हिपली स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवर गोलंदाज जिहाद खान. चा खेळाडू बदलापूर गावामधून बिलॉंग करतो आणि एक खेळाडू जर आपण पाहिलं तर हेंद्रपाडा या परिसरातून बिलॉंग करतो. बदलापूर गाव आणि हेंद्रपाडाचं अंतर मात्र लांब नाहीये, पण सूरज हिपलीमध्ये क्षमता आहे की फटके मात्र लांबपर्यंत मारू शकतो आणि कशा प्रकारे आता मात्र फटकेबाजी केली जाईल नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. आणि जियाद खान जर विकेट मात्र या ठिकाणी मिळाली तर मात्र लांबपर्यंतचा रास्ता मात्र सूरज हिपलीला डगआउट पर्यंत दाखवू शकतो. कशा प्रकारचा बॅटल हे रंगेल, नक्कीच एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल का, नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. एका बाजूला जिहाद खान, गोलंदाज सीआर. चांगला चेंडू, नक्कीच उसळी घेतली नाही तेवढंच. आपण आजच्या दिवसामध्ये जर प्रमोद सर पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये जो बाउन्स बॅट्समन एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा कमी बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय किंवा जी जजमेंट घेतली जाते त्याच्यापेक्षा कमी बाउन्स नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, या सत्रामध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळतंय. थोडंसं अनइव्हन बाउन्स नक्कीच या ट्रॅकवरती कुठेतरी पाहायला मिळतं. लाऊड अपील असेल पंचांकडे, लेग बायचा इशारा. एक्कावन्न धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण जिहाद खानला पाहतोय स्ट्राईक वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती संदीप किच्चीला. अफलातून लाजवाब स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून, हा मात्र अविस्मरणीय फटका नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, धावा मिळते तब्बल 6 षटकार. काय बॅटिंग करत असताना संदीप कच्छेचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा या ठिकाणी बोलली जाते आणि फारच चांगली फलंदाजी. म्हणजे हा शॉट फार सोपा नाहीये, जेवढा हा शॉट संदीपच्या बॅटमधून आपल्याला खेळताना पाहायला मिळाला तेवढा हा शॉट सोपा नाहीये, पण ते सहजरित्या खेळण्याची क्षमता मात्र त्या फलंदाजामध्ये आहे. हा देखील चांगला फटका त्या ठिकाणी कुणालला आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल, एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 57-58 या आकड्यावरती. आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक असेल तर एका बाजूला आपण आता स्ट्राईक वरती सूरज हिपलीला पाहतोय. 15 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी. थोडेफार मोठे फटक्यांची गरज आहे वैयक्तिक कॉन्फिडन्ससाठी. स्कोरचा जर आपण टोटल विचार केला तर कुठेतरी आपल्याला 80च्या पुढे
मी तर म्हणेन 90च्या पुढे, कारण समोर ज्या प्रकारचे फलंदाज आहेत त्या प्रकारे तुम्हाला 90 ते 100चा आकडा या ठिकाणी गाठावाच लागेल, कारण गोलंदाजी जरी स्ट्रॉंग असली तरी फलंदाजी मध्ये क्षमता आहे की कुठचंही टोटल ते चेस करू शकतात. नाव आहे आणि नावाचं वर्चस्व देखील सिद्ध करावं लागेल. हा फटका तर लाजवाब आहे. सूरज इपलीच्या बॅट मधून हा जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार. वॉट शॉट. चांगलं शॉट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच एक 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकच गडी या ठिकाणी बाद झाला जर आपण विचार केला तोही डक वरती ओमकार गणगुटकर यांच्या माध्यमातून, आणि तदनंतर ज्यापासून सूरज इपली मैदानामध्ये आले तोपर्यंत षटकार आणि चौकार वर्षाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, मनसनचा इशारा. व्हाईट बॉलचा 65 धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या गेल्यात. याच्यानंतर 2 ओव्हर शिल्लक असतील ते जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न, कुठेतरी 100च्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच डोक्यामध्ये असेल चिंतामणी या संघाचा. पुन्हा एकदा जिहाद तयार गोलंदाजी ट्रॅकवर. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड थोडीशी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धाव्याचा प्रयत्न असेल का? एक असाव. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे असावेल. 66-66 आणि उर्वरित 2 षटक या ठिकाणी शिल्लक असतील. चला सामना लवकरात लवकर स्पीडअप करा मित्रांनो, कारण काय माहिती आहे तुम्हाला 30 मिनिटाच्या आतमध्ये 6 षटकं फेकायचे आहेत आणि तुमच्याकडे फक्त आणि फक्त 2 मिनिटं, तुमच्याकडे फक्त 2 ते 3 मिनिटं असतील हे षटक फेकण्यासाठी. याची नोंद घ्यायची, अथवा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड मध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्यायची. डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅटची गडा या ठिकाणी नक्कीच एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. धावा मिळते 4. चौकार.
दुसरा बॉल प्रोव्हाइड करायचा. रितेशला आपण पाहतो ट्रॅक वरती. फटका संदीपच्या बॅट मधून सीमा रेषा पार, षटकार. 6 वॉट शॉट. संदीप खिच्चीचा जर आपण विचार करतोय तर तब्बल 44 धावांवर बॅटिंग करत असताना 16 चेंडूमध्ये एक मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून तर कुठेतरी 50च्या दिशेने वाटचाल करू शकतो. चांगला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रितेशला आपण पाहतोय. फटका देखील लाजवाब नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक साव त्या ठिकाणी मिळेल. जय किच्चीचा जर आपण माफ करा संदीपचा जर आपण विचार करतो तर 18 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी अद्याप त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला सूरज हेपलीच्या बॅटमधून 19 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी नक्कीच पाहायला मिळते. चिंतामणी या संघाचा जर आपण विचार करतो 78 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 6 षटकांमध्ये या ठिकाणी जर आपण विचार केला तर चला मित्रांनो सामन्याला लवकर सुरुवात करा कारण जर आपण पाहतोय तर तुम्ही ऑलरेडी टाइमच्या लेट चाललात याची नोंद घ्यायची. चला लवकर गोलंदाजी करा विनंती असेल. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मित्रांनो कारण आपण जर पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये आपल्याला कमिटी पाहायला मिळेल. बॅटची केडा लागली. एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गणेशला आपण पाहतोय. संदीपला पाहतोय 46 19 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी अद्याप त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि सूरज हेपली आणि गणेशचा जर आपण विचार केला उर्फ गोलू
एकाच विभागामधून बिलॉंग करतात आणि माहिती आहे एकाच ग्राउंडवरती बरेच सामने त्यांनी खेळले देखील असतील, कशा प्रकारचे फलंदाज आहेत, कशा प्रकारचे गोलंदाज आहेत. दोघांना एकमेकाच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी माहिती आहेत, पण कशा प्रकारे माहीत असून फलंदाजी करू शकतात, गोलंदाजी करू शकतात, हे इंटरेस्टिंग असेल. एक चांगलं शॉर्ट बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. वाईट +1 फारच उपयुक्त धावा असतात जेव्हा चेंडू देखील काउंट केला जात नाही आणि 1+ धाव होतं, तेव्हा या अशा ज्या धावा आहेत क्रिकेटमध्ये त्या फार महत्त्वाच्या आणि बोनस असतात आणि समोरच्या टीमसाठी नक्कीच मोटिवेशन डाऊन करणाऱ्या असतात. कारण याच्या तेव्हा ज्या धावा ज्या नाही दिल्या पाहिजेत त्या जेव्हा जातात तेव्हा कुठेतरी एक मोराल डाऊन होतो समोरच्या संघाचा. पण 81 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. थोडीशी लाईन लेंथ खराब आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण समोर जर आपण फलंदाज पाहिला त्याला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतील, संदीपला माघारी परतावं लागेल. पण टाळ्या झाल्या पाहिजेत, काय फलंदाजी केल्या. तब्बल 20 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकार केली आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सचिन जाधवला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत सुरेख फलंदाजी संदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. अत्यंत पहिल्या चेंडूपासून आपल्याला त्याचा म्हणजे माइंडसेट होता जो आपल्याला क्लिअर पाहायला मिळाला आणि चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल संदीपच्या मधून. त्याची जागा गेला मैदानाच्या आतमध्ये सचिन पाहायला मिळतोय. सूरजला आपण पाहतोय स्ट्राईक घेण्यासाठी नक्कीच जिद्दोजहद चालू आहे. सर गोलू गणेशच्या गोलंदाजीचा तर आपण विचार करतोय गोलू तर चांगली गोलंदाजी त्यांनी अद्याप सुरुवातीला थोडंसं महागडं षटक ठरलं होतं वाईड आणि थोडंसं जास्त अतिरिक्त धावा देऊन षटक मात्र त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण आता या ठिकाणी मात्र कुठेतरी कव्हर अप केलंय या 2 चेंडूवरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि उर्वरित 3 चेंडूंचा शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फलंदाजी षटकावर सूरज, वाईटचा इशारा येतोय. 83 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू फार अप्रतिम आहे, चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वाईटचा इशारा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. अद्याप आपण जर विचार करतोय तर अतिरिक्त धावांचा बडीमार या ठिकाणी नक्कीच केला जातोय आणि जी गरज नाही आहे, कारण बॅटमधून अद्याप धावा या षटकामध्ये आल्या नाही आहेत. सूरज प्ले एक मोठा फटका येऊ शकतो का? आणि तो फटका मात्र आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6 षटकार. यस डीजे.
सत्र नक्कीच या ठिकाणी समाप्त होईल आणि या सत्राच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 92 धावा धावफलकावरती आणि गरज असेल ती म्हणजे 93 धावांची. जर आपण स्कोअर कार्डचा विचार करतोय तर संदीप आणि सूरजचं फार योगदान असेल. 22 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी या ठिकाणी सूरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि संदीपच्या बॅटमधून 20 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी. दोघांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण फारच सुंदर बॅटिंग परफॉर्मन्स दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या दोघांच्या साह्याने धावफलक 92 चिंतामणी या धावसंख्येवरती पोहोचल्या. आता इथून पुढे जांताराजा संघाला कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे, कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे हे विसरून कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे याच्यावर जास्त फोकस करावा लागेल. 7 षटकामध्ये 92 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील नक्कीच हे पाहणं तितकंच मजेशीर असेल कारण इन ॲक्शन मध्ये आपल्याला सागर देशमुख तदनंतर जिहाद खान आणि मयूर दिवेकर इन ॲक्शन मध्ये आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळतील. येस विजय. विवेक. वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नंबर 10 तर एका बाजूला नंबर 18 म्हणजे एका बाजूला सागर तर एका बाजूला मयूर दिवेकर. लेजेंडरी आकडे आणि बदलापूर मधील लेजेंडरी खेळाडू नक्कीच आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि नक्कीच 92 धावा धावफलकावरती तर नोंदवल्या आहेत. आता 93 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर कशा प्रकारे गोलंदाज गोलंदाजी करतील, कशा प्रकारे या मोठ्या फलंदाजांना रोखतील हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. सूरज हिपलीला इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी कृपया करून ग्राउंडच्या बाहेर खेळायचं. रनअप देखील घेत असाल तरी पण तो ग्राउंडच्या बाहेरून कृपया करून विनंती असेल ग्राउंड मध्ये बॉल आला नाही पाहिजे.
विनंती असेल मॅच चालू झाल्यावर कोणी ग्राउंड मध्ये यायचं नाहीये, नम्रतेची विनंती असेल. सूरज इपलीला पाहतो, चला लवकरात लवकर सामना सुरू करा. एका बाजूला सूरज इपली तर एका बाजूला मयूर दिवेकर. एक धाव संघाच्या श्री गणेश नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती हलक्यारित्या एक धाव खेळून एकवडण्याचा प्रयत्न आणि एका बाजूला आता आपल्याला सागर देशमुख पाहायला मिळतोय. कशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी करेल सूरज इपलीच्या विरोधामध्ये पाहणं गरजेचं असेल. फटका लाजवाब, फटका अफलातून, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 6 धावा मिळत आहेत 6 धावा मिळत आहेत 6. षटकार नक्कीच. पुढील होणारा सामना गॅलेक्सी एज्युकेअर्स आणि जय मल्हार, तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचा. वेगळा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कटर नक्कीच त्या ठिकाणी फेकण्यात आला होता. बॅट्समनला देखील समजलं नाही, वेग दिला आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी वेग पूर्णपणे काढण्यात आला. चांगला नक्कीच बॅटल सूरज आणि सागर आपण पाहतोय. त्याच्यामध्ये नक्कीच कोण जिंकेल कोण बाजी मारेल हे नक्कीच उत्सुकता असेल. समोर क्षेत्ररक्षक आहेत, पण जर विचार करतो तर 8 धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच नोंदवल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकवर आता आपण मयूर दिवेकरला पाहतोय. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला. एका धावेचा प्रयत्न, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगलं षटक या ठिकाणी फेकण्यात आला. तब्बल फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. जर आपण प्रतिस्पर्धी संघाचा विचार करतो तर मात्र त्यांनी पहिल्या षटकामध्ये किप्पीने 17 धावा खर्च केले, तर इथे कुठेतरी कमी धावा खर्च केला आणि ही चांगली बाद असेल ती म्हणजे चिंतामणी या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता स्ट्राईकवर आपण नवीन गोलंदाज पाहतो. अमित गिरीला पाहतोय, पूर्णपणे आशीर्वाद घेऊन येत असताना तिरुपतीवरून. चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूर दिवेकर स्ट्राईक वरती, अद्याप यशस्वीरित्या रोखण्याचं काम मयूर दिवेकरला केलं. एक लास्ट वॉर्निंग असेल मित्रांनो, जर कुठच्या संघाचा त्या जर्सीचा बॉल आला तर नक्कीच 2 धावांची पॅनल्टी असेल त्या संघाला. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असेल पण चेंडू चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतोय 4. येस डीजे. अमितला पाहतो पुन्हा एकदा.
स्लोअर गतीचा चेंडू नक्कीच एकच धाव. आणि विनंती असेल अविनाश जर कुठे असतील तर त्यांनी टॉस साठी यायचा. अविनाश जर कुठे असतील तर त्यांनी टॉस साठी यायचा विनंती असेल. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. अविनाशला विनंती असेल या टॉस साठी लवकरात लवकर स्टेजवर यायचा. जर आपण पाहिलंय तर हा संघ सूरजचा आपण पाहिला हा सेम चेंडू असा फेकण्यात आला होता. अमित कुठेतरी काल वेगळी प्रॅक्टिस केलेली दिसते. अमितचा जर विचार केला तर अपील असेल. अपील मात्र फिटवून लावतील. थोडंसा एनर्जेटिक अपील म्हणावी लागेल. ओव्हर एक्साइटेड देखील तितकीच. पण नक्कीच थोडंसं दडपणाखाली टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाला अपीलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या पुढील सामन्यामध्ये. आता मात्र सागरच्या बॅटमधून हल्ला चढवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार. येस डीजे. लॉंग ऑन कव्हर केलं जात आहे. काऊ कॉर्नर वरती देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. काऊ कॉर्नरला एक खेळाडू आपण सूरजला पाहतोय. एकदम स्ट्रेट पंचांच्या डाव्या बाजूकडून आपण एक खेळाडू पाहतोय. म्हणजे जसं कारण पॉलरला दोन्ही खेळाडू उभा करायचा एकदम स्ट्रेट खेळाडू एक उभा केलाय आणि एक एक्स्ट्रा कव्हर्सला आपण पाहतोय आणि एक डीप कव्हर्स मध्ये देखील एक खेळाडू आहे. तर चांगली फिल्डिंग या ठिकाणी सजवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इनफिल्डचा जर आपण विचार करतो तर लॉंग ऑन आतमध्ये वाईडिश आहे. थोडासा मिड ऑफ आहे. मिड ऑन आहे. आणि जर आपण पाहतोय तर फ्लाइंग स्लीप आपल्याला पाहायला मिळते. पॉइंट देखील आहे. एकच धाव त्या ठिकाणी असेल. सूरजला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर पाहायला मिळते. आशिष शिंदेच्या माध्यमातून आशिषला पाहतो 21 फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. फटका लाजवाब. सागरच्या बॅटमधून मात्र हा षटकार संघर्षाचा शंखनाद करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतोय तब्बल 6. हा येतोय षटकार. येस डीजे. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. आशिषला पाहतोय पुन्हा एकदा चांगला कमबॅक. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती नक्कीच अद्याप झाल्यात. मयूरला पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली सूरज आणि मयूर दिवेकरला मात्र इथून माघारी परतावं लागतंय. मोठ्या विकेटचं पतंग बडी मछली जाल में फलंदाज झालाय बाद. मयूर दिवेकर इज बॅक टू द डगआउट. येस टीचर.
येस, त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये जिहादला आपण पाहतो. नक्कीच कुठेतरी जर आपण पाहिलं तर मयूर देवेकर त्याच्या स्टँडर्डची फलंदाजी अद्याप करू शकला नाही आणि चला थोडंसं लवकर स्पीडअप करायचं आहे जिहाद, विनंती असेल, कारण वेळ फार कमी आहे आणि भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. जियादच्या बॅट मधून अजून एक चांगला फटका. मयूर दिवेकर जरी गेला असेल डगआउट मध्ये तरी जियाद मात्र त्याची जागा मात्र भरून काढण्याचं काम या ठिकाणी करतोय. येस, बॉल प्रोव्हाइड करायचं. येस डीजे. नक्कीच आल्या नक्कीच आशिष विरोधात हल्ला मात्र या ठिकाणी चढवला. 34वा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र वाईड 35 धावा या ठिकाणी मात्र लाईन थोडीशी भरकटत असताना नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय आणि षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 35वा. 3 षटकांच्या नंतर जर आपण इथून पुढे विचार केला तर 24 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. 24 चेंडू 58 धावा सरासरीचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक षटकामागे 14 धावा या ठिकाणी कुटाव्या लागतील आणि 9 विकेट हातामध्ये आहेत. अजूनही फलंदाज जर आपण विचार करतोय तर फलंदाज अजून आहेत मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाजी करू शकतात. जिहादला पण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. सागर देशमुख मगासपासून चांगली फटकेबाजी करत असताना 8 चेंडूमध्ये 20 धावा आणि त्याच्यामध्ये 8 चेंडूमध्ये 3 षटकार आहेत. तर कशा प्रकारचा डॉमिनन्स या ठिकाणी केलाय सागर देशमुखने त्याच्या बॅटिंग मधून हे नक्कीच पाहायला सर्वजण उत्सुक आहेत. 14.50 ची सरासरी या ठिकाणी नक्कीच रिक्वायर्ड रन रेट असेल आणि करंट रन रेटचा जर आपण विचार करतोय तर जवळपास 11.5च्या वर 11.67 अशी करंट रन रेट आहे. आणि इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कोण एक्स फॅक्टर ठरेल. की सूरज इपलीच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याने तर केली आहे, पण अजूनही जर आपण विचार करतोय तर चांगली फलंदाजी करावी लागेल आणि तितकीच चांगली गोलंदाजी देखील. एक षटक माझ्यामध्ये पेंडिंग असेल सूरजचं, कुठच्या षटकामध्ये ती गोलंदाजी करेल आणि कोण एक्स फॅक्टर ठरेल उर्वरित 4 षटकांमध्ये हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. 4 धावा, चौकार, वॉड शॉट, शेंडूला भिरकावून दिलाय, सीमारेषा पार, धावा मिळतात तब्बल 4. चला सामना थोडा स्पीडअप करा मित्रांनो. हा देखील चांगला फटका त्याच दिशेमध्ये त्याच रिझल्ट मध्ये, हा देखील चौकार येतो.
थोडंसं बॉलिंगमध्ये चेंज करावं लागेल, कारण शॉर्ट ऑफ लेनची जी गोलंदाजी आहे ती इथे मात्र करून चालणार नाही, कारण सागरचा जर आपण विचार करतोय फार स्ट्रॉंग झोन आहे बॉडी लाईनवर किंवा स्टंप लाईनचे जे चेंडू आहेत लेग साईड तर स्ट्रॉंग आहेच, पण तुम्हाला ऑफ साईड ऑफ स्टंप चौथ्या स्टंपच्या बाजूला म्हणजे 5व्या 6व्या स्टंपवर गोलंदाजी करावी लागेल गुड लेंथवरती आणि तशा प्रकारचे चेंडू फेकावे लागतील. जर तुम्हाला डॉट चेंडू पाहिजे असतील तर उसळी कमी खाली चेंडू ठेवावे लागतील. कशा प्रकारची रणनीती असेल इथून पुढे 4 षटकांमध्ये 4 चेंडूंमध्ये हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. उर्वरित पुढील 3 षटकं शिल्लक असतील. डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचा इशारा आलाय पंचाच्या बाजूने आणि जर आपण विचार करतो तर इथे मात्र अतिरिक्त धावा देऊन चालणार नाहीत, कारण आपण जी सरासरी पाहिजे होती ती आता कुठेतरी चेंज होत असताना पाहायला मिळते. 43 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि इथून पुढे अजूनही 50 धावांची गरज असताना कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाईल नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. फटका लाजवाब, फटका अफलातून, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, धावा मिळत तब्बल 6 षटकार एसटीचे. शेख हॅलो. नॉटआउटचा इशारा पंचाच्या बाजूने नक्कीच या ठिकाणी 2 धावा एकवटण्यामध्ये यासोबत थोडंसं नाही तर भरपूर महागडं षटक या ठिकाणी फेकण्यात येत आहे. रोहितला आपण पाहतो, रोहित पोराडे. रोहितला पाहतोय पुन्हा एकदा. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत जेल गाली. जेल ड्रॉप झालाय, जेल ड्रॉप झालाय की मॅच ड्रॉप झाल्या अमितला आपण पाहिलं. अनसेटल वाटले सुरुवातीपासून, एवढी काही कठीण झेल नव्हती, पण नशीब बहादूर सोबतच असतं आणि या ठिकाणी ज्याचं हृदय मोठा मोठे फटके खेळायची रिक्स घेतो त्याला कुठेतरी जीवनदान मात्र नक्कीच मिळत असतं. आपण वारंवार पाहत असतो क्रिकेटमध्ये जो रिक्स घेतो त्याच्यासोबत नक्कीच थोडंसं एक्स फॅक्टर देखील लक देखील असतं. आणि जर आपण पाहतोय सागरला आता त्या लकची गरज होती. सागरपेक्षा मी तर म्हणेन जांताराजा या संघाला गरज होती की सागर मैदानाच्या आतमध्ये राहणं तितकंच गरजेचं आहे. पण ही चूक मात्र चिंतामणी संघासाठी किती महाग ठरेल ही येणारी वेळ सांगेल. आणि 18 चेंडूमध्ये 40 धावांचा पाठलाग करत असताना जांताराजा या संघाला कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी करावी लागेल. बॅटिंग करत असताना जर आपण करण रणनीतीचा विचार करतोय तर 13ची सरासरी रिक्वायर्ड देखील 13च्या आसपास 13.5 आणि पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग पॉवर प्ले म्हणजे आता मात्र सोने पे सुहागा
आणि फक्त आणि इथून पुढे गरज असलेला बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीचा चेंडू लाजवाब चेंडू सागरच्या विरोधामध्ये सूरज इपलीला पाहतोय. मी म्हटलं होतं सूरज इपली कुठच्या षटकामध्ये एंटर होईल आणि कशा प्रकारची गोलंदाजी टाकेल. इथे कमीत कमी कंजूस गोलंदाजी जर टाकली 5 ते 6 धावांचं षटक कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं तर मात्र सामन्याला कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी नक्कीच सूरज करू शकतो. फसलाय गडी फसलाय. मी म्हटलं होतं मगाशी जीवनदान मिळाल्यानंतर किती घातक होऊ शकतो सागर या सूरज पेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित नव्हतं. पण सूरजच्या खात्यामध्ये ही मात्र विकेट आणि मोठ्या विकेटचा पतन. फलंदाज झालाय बाद. यस बडी मछली जाल में सागर देशमुख इज बॅक टू द डगआउट. यस टीचे लाजवाब शॉट गेल्या हल्ला बोल केला सूरजच्या विरोधामध्ये. जिथे कुठेतरी एक डॉट चेंडू एक विकेट आणि आता मात्र दडपण परत चिंतामणी या संघावरती. सामना आहे की रोलर कोस्टर. कधी कोणाच्या बाजूनी सामना परतत असताना तर कधी दुसऱ्याच्या बाजूनी सामना परतोय आणि या ठिकाणी नक्कीच आपल्याला मजा येते सामना बघायला. कारण क्रिकेटमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की कधी कोण जिंकेल ही माहीत नसतं आणि ज्या वेळेला तो मधला फेज असतो त्याच्यामध्येच प्रेक्षकांना देखील बघायला मजा येत असते. इथून पुढे समीकरण असेल 58 धावा धावफलकावरती झालंय. समीकरण असेल ते म्हणजे 14 चेंडू मध्ये 35 धावांचं. हे दोन फार महत्वाचे चेंडू असतील जिहादच्या विरोधामध्ये. वेट बॉल माणसाचा इशारा येतो. थोडीशी चालाकीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी नक्कीच अद्याप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सूरज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. 4 आहे कारण त्या दिशेला चेंडू गेला की मात्र त्या चेंडूवरती 4 धावांची नोंद झाली असं समजायचं. जर फाईन लेग तडम्यांच्या दिशेतून चेंडू मिस झाला तर आउटफील्ड भरपूर त्या ठिकाणी फास्ट आहे आणि 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी एक वडण्यामध्ये यश संपादित केलं. यस आता इथून पुढे शेवटचा चेंडू नक्कीच उर्वरित शिल्लक असेल. कशा प्रकारे मी म्हटलं होतं हे दोन चेंडू फार महत्वाचे आहेत. एखाद मोठा फटका जर आता आला तर सामन्याला पूर्णपणे गती मिळेल. हा मात्र लाजवाब चेंडू होता. हा चेंडू जर अगोदर फेकला असता तर 2 चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळाले असते. यॉर्कलाईनचा चेंडू भन्नाट वेगाने. आठवतं मला पहिल्या सत्रामध्ये असाच चेंडू एक मयूर दिवेकरने फेकला होता. तो देखील मिस झाला होता. या सत्रामध्ये नक्की सूरज इपलीने देखील सेम लाईन लेंथवर तसा चेंडू फेकण्यात आलाय आणि फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता इथून पुढे रिक्वायर्ड रन असेल डॉट 15चं कारण 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये सूरजनी
10 धावा खर्च केल्या. पहिल्या ह्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली अशा प्रकारामुळे, कारण जी सागरची विकेट होती ती कुठेतरी फार महत्वाची होती आणि ती विकेट प्रस्थापित करण्यामध्ये, आणि कारण अमितच्या माध्यमातून एक कॅच मात्र सुटली होती आणि त्या कॅच नंतर दडपण होतं चिंतामणी संघावरती आणि ते दडपण कुठेतरी आता कमी होत असताना पण शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल. कारण जर आपण समोर पाहतोय उर्वरित 8 विकेट शिल्लक आहेत आणि फलंदाजी अजून खोलवर आहे. जर आपण पाहिलं तर किरण राठोड देखील क्षमता आहे, चांगली फलंदाजी करू शकतात. तर दुसऱ्या बाजूला जियाद खान आहे, मॅच विनर खेळाडू आहे. पण समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण सचिन जाधवला पाहतोय, त्याच कॅलिबरचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल सचिन जाधवला. कशा प्रकारची गोलंदाजी करतोय नक्कीच पाहूया या सत्रामध्ये, या षटकामध्ये. फटका फसलाय, सूरज इपली जेल खाली, जेल घेतलाय, जेल मात्र सुटला नाहीये. किरण राठोड इज बॅक टू दी डग आउट. मोठ्या विकेटचा पतन, फलंदाज झालाय बाद एसटीच्या. गणेश सिंगला आपण पाहतोय. सचिन जाधव तर एका बाजूला गणेश सिंग. सचिन जाधवनी जी गोलूला पाहतोय. सचिन जाधवने तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती केली आहे. षटकार झेल तर चांगला त्या ठिकाणी घेतला होता, पण मात्र पाय मात्र शिटकले आणि गोलूच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय सचिनच्या विरोधामध्ये. सूरज इपलेला माहिती आहे की ती टेन्स सिच्युएशन आहे, कारण जर आपण पाहतोय आता इथून पुढे समीकरण प्रत्येक याच्यावर बदलत जाईल. एखाद मोठा फटका सामना पूर्णपणे जांताराजे या संघाच्या दिशेने हा सामना फेकला जाईल, पण 2 ते 3 डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा चिंतामणीला गेम मध्ये आणू शकतात. तो डॉट चेंडू या ठिकाणी आला. आता इथून समीकरण असेल ते म्हणजे 9 चेंडू आणि 24 धावा. उलटी गिनती चालू, कारण आता सिंगल डिजिट मध्ये बॉल आहेत. धावा करायच्या 24. म्हटलं 2 ते 3 चेंडू जर डॉट फेकण्यात आले किंवा एखादा मोठा फटका आला तर सामन्याचा निर्णय या ठिकाणी नक्कीच लागू शकतो, कुठच्या दिशेने हा सामना जाईल. पण निर्णय लागण्यासाठी एक एक धावेसाठी जिद्दोजहद करावी लागेल. मोठा फटका आलाय गणेश सिंगच्या पट मधून, चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. धावा मिळते 6 षटकार. येस टीचर. सांगत असताना जी पिवळी जर्सी आहे त्याला 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण अगोदर सांगितलं होतं की बॉल आतमध्ये नाही आला पाहिजे. षटक या ठिकाणी नक्कीच जय मल्हार या संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल कमिटी सांगत असताना. माफ करा, जय मल्हार संघाला नाही तर काय फटकेबाजी आहे इथे. मात्र सामना पूर्णपणे बदलून टाकला. जिथे कुठेतरी सामना चिंतामणी संघाच्या बाजूने झुकत होता,
7 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. आता मात्र डॉट चेंडू आला तर कुठेतरी पूर्णपणे सामना या ठिकाणी पुन्हा कमबॅक करू शकतात, पण इथे मोठा फटका आला तर सामना मात्र या ठिकाणी पूर्णपणे खुला होईल जामताराच्या संघासाठी. चला सामना लवकर जास्त अंपायर डिसिजन हे असेल ते मान्य करावं लागेल मित्रांनो, कारण कुठच्याही टीमचे किंवा कुठच्या संघाचे अंपायर नाही आहेत, तर आपण ऑफिशियली आहे. चला मॅच चालू करा मित्रांनो, एका वाईट साठी जास्त वेळ घेऊ नका. माहिती आहे महत्वाचं आहे, पण आता अंपायर डिसिजनला मान्य करावं लागेल, वाद घालून चालला नाहीये. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे. 6-14चं समीकरण या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यस, पहिल्या चेंडूवर जिहादची विकेट, विकेटचा झालाय पतन, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट. जिहाद खान इज बॅक टू द डगआउट. मयूर दिवेकरला विनंती असेल कृपया करून स्टेजशी संपर्क साधायचा. मयूर दिवेकर. समीकरण बदलतं, समीकरण प्रत्येक चेंडू वरती बदलतं. हा देखील गोलवर टप्प्याचा चेंडू आहे. असं विकेटचं पतन. आता मात्र स्ट्राईक वरती गणेश सिंगला आपण पाहतोय. गणेश सिंग उर्फ गोलू. आणि नक्कीच गोलू जरी असलं तरी क्षमता आहे, मोठे फटके अशा बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतात, कारण टायमिंगचा धनी आहे खेळाडू. कारण आपण जर पाहिलं तर टायमिंग फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, आणि त्या टायमिंग वरती मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गणेशला पाहतोय. गोलू या नावाने नक्कीच प्रसिद्ध बदलापूर क्रिकेटमध्ये, आणि या ठिकाणी तेवढाच प्रसिद्धीच्या दिशेने वाटचाल करत असताना गोलंदाज, कारण फार मोमेंटम शिफ्टिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. एका चेंडूमध्ये पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केला, जो मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं जेवढा धावा आल्या होत्या त्या या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल
चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आहे. प्रत्येक डॉट चेंडूवरती टाळ्यांचा आवाज मात्र या प्रत्येक काना कोपऱ्यातून येतो हा. कारण किती महत्वाची मॅच आहे या संघासमोर हे प्रत्येकाला माहिती आहे. कारण जांताराजा संघ मातबगार आहे, पण चिंतामणी आपण पाहिलं पहिला संघ देखील वक्रतुंड विजयी झाला होता गणपतीच्या नामस्मरणाने, आणि या संघ देखील चिंतामणी विजयाच्या दिशेने मात्र आता कुठेतरी वाटचाल करत असताना थोडं दबावाखाली आहे. पण अजून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश सिंगचं वादळ घुंगावत असताना. फटका थांबलाय, वेट केलाय, वॉच केलाय आणि डिस्पॅच केलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. मी म्हटलं होतं जोपर्यंत गणेश आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याच्या नावामध्येच आहे आणि नावामधून नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 7 चेंडूमध्ये 22 धावांची वैयक्तिक खेळी आणि आता इथून पुढे गरज असेल 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडूमध्ये 7 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील. एक मोठा फटका सामना पूर्णपणे फिनिश करू शकतो आणि एका डॉट चेंडू देखील सामन्याला कलाटणी देऊ शकतो. फार महत्वाचा चेंडू आहे. 2 चेंडू 7 धावा. काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. फार इंटरेस्टिंग मॅच घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जांताराच्या विपक्ष चिंतामणी 2 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. कशा प्रकारे इथून पुढे गणेशच्या डोक्यामध्ये असेल की मोठा हल्ला बोल करावा लागेल. डॉट चेंडू डॉट झालाय चेंडू. जर सामना टाय झाला तर पॉइंट शेअर होतील. म्हणजे एक जर षटकार आला तर पॉइंट्स मात्र इक्वली डिवाइड केले जातील. षटकार आलाय आणि सामना या ठिकाणी टाय झाला. सामना या ठिकाणी टाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इक्वली पॉइंट्स डिवाइड होतील.